गडचिरोली आलापल्ली सिरोंचा महामार्गावरील नागमाता मंदिराजवळ झालेला थरारक प्रकाराचा अहेरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात शोध लावला। या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौजा नागेपल्ली येथील रहिवासी रवींद्र तंगडपल्लीवार 50 वर्ष हे 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी प्रगतीनगर पतसंस्था आलापल्ली येथे आरडीचे पैसे भरण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले, मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत। कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर पत्ता न लागल्याने अहेरी पोलीस ठाण्यात त्यांचा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। 19 जानेवारी सकाळी 9:30 वाजल्याच्या सुमारास आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ जंगल परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोड्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तपासणी अंती हा मृतदेह बेपत्ता रवींद्र तंगडपल्लीवार यांचाच असल्याचे निष्पन्न झाले। अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर वार करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली होती। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मदिरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय गोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले। तपासाच्या सुरुवातीला आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त खबरांच्या जाळ्यांचा प्रभावी वापर केला। संशयावरून समय्या मल्लय्या सुंकरी 35 वर्ष राहणार मद्दिगुडम तालुका अहेरी याला ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशी आणि विचारपूस केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी 20 जानेवारी रोजी आरोपीला रीतसर अटक केली। बुधवारी याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपीची 28 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली। या हत्येमागचे नेमके कारण काय याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस करीत आहे।